कृष्णारी थोडासा व्यत्यय आला मध्येच असो. भगवान विश्वमौली ज्ञानोबारायांनी भगवान पंढरीश परमात्म्याकडे समाधी घेण्याचं मनोगत व्यक्त केलं आणि भगवान पंढरीश परमात्मा श्री क्षेत्र पंढरीवरून श्री क्षेत्र अलंकापूर नगरीमध्ये आले. ज्ञानोबारायांनी अलंकापूर नगरीमध्ये समाधी का घेतली याची विविध कारण आहेत. कारण अलंकापूर नगरी नाम आळंदी हे अत्यंत जुनाट असं स्थान आहे, अनादी असं क्षेत्र आहे बर का. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. हे शिवपीठ नाम आळंदी अत्यंत जुनाट आणि पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे. भगवान पंढरीश परमात्मा अलंकापूरला आलेले आहेत. नामदेव महाराज म्हणतात, पंढरीचा पोहा आला अलंकापुरी पंचकोसावरी साधूजन पांडुरंगा संगे वैष्णवांचे भार दिंड्या ते बाहेर निघाल्यासे. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी बर का. पंढरीहून ही सर्व मंडळी भगवान पंढरीश परमात्म्यासोबत साधू संत मंडळी ज्ञानोबारायांना समाधी देण्यासाठी आलेले आहेत. पुढे संत श्रेष्ठ नामदेव महाराज वर्णन करताना म्हणतात, हरिहर विधाता आले अलंकापुरी इंद्रायणी तिरी एक थाटी. हरी आणि हर विधाता बर का आले अलंकापुरी इंद्रायणी मातेच्या काठावर थाटी नाम दाटी निर्माण झालेली आहे. योगियांचा सुखा कुठे योगियांचा सखा कुठे ज्ञानेश्वर जाती ऋषीश्वर भेटावया. जो योगियांचा सखा आहे बर का. ज्ञानोबा कोण आहेत? योगियांचा सखा. सखा नाम मित्र. तसं तर ज्ञानोबा आहे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज किंवा ज्ञानराज माझी योग्यांची माऊली असे ज्ञानोबाराय. त्या ज्ञानोबारायांना भेटण्यासाठी ऋषी संत साधू मुनी जपी तपी संन्यासी आदी महापुरुष भेटण्यासाठी जातात बर का. असा ज्ञानोबारायाचा हा समाधी सोहळा इंद्रायणीच्या काठावर संपन्न होत आहे. या इंद्रायणीच्या काठावर हा संपूर्ण संत समाज ज्यावेळेस ज्ञानोबारायांच्या समाधी उत्सवासाठी उपस्थित आहे, त्या संपूर्ण समाधी उत्सवाचं वर्णन संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी आपल्या समाधी या प्रकरणामध्ये विस्तारानं केलेलं आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी धन्य भागीरथी मनकर्णिका ओगाव आणि हो गंगा त्रिवेणी त्या धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग मिळाले ते सांग अलंकापुरी नामामुनी धन्य भाग्याचे संतो झाली पाय एकांत ज्ञानोबाचा धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार. हो इंद्रायणी धन्य तो पिंपळ वृक्ष नाम तो पार धन्य बर का. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोली तो वृक्ष धन्य आहे. धन्य भागीरथी धन्य मनकर्णिका आणि हो गंगा त्रिवेणी त्या तिन्ही नद्या धन्य आहेत. आणि श्री क्षेत्र अलंकापूर ही नगरी अत्यंत अनादी जुनाट पवित्र असं पुरातन क्षेत्र आहे. पुढे नामदेव महाराजांनी वर्णन केलं की ज्ञानोबारायांनी श्री क्षेत्र अलंकापूर नगरीमध्ये समाधी का घेतली. तर याचं कारण सांगत असताना नामदेव महाराज म्हणतात, देव मने नामया ब्रह्मक्षेत्र आदी हो येथेची समाधी ज्ञानदेवा. नामदेव महाराज देवाला बोलतात, या ठिकाणी ज्ञानोबारायांना समाधी का द्यायची. तर देव सांगतात, देव मनी नामया ब्रह्मक्षेत्र आदी बर का येथेची समाधी ज्ञानदेवा.
चौयुगादी स्थळ पुरातन, चारही युगाच्या अगोदर, चारही युग बर का, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, या चारही युगाच्या अगोदर हे स्थळ अत्यंत पुरातन आहे. गेले ते नमुनी जन, मुनिजन नमुनी गेले म्हणजे या भूमीला, अशा पुरातन भूमीला साधू संत मुनी यांनी वंदन करून किंवा नेमून गेलेले आहेत. नामदेव महाराजांना ना भगवान स्वतः सांगतात, नामा म्हणे चालिले सकळ ते विकळ, अनादी हे स्थळ ज्ञान देवा. हे स्थळ अनादी आहे, अनादी बर का. नामा म्हणे आम्हा सांगितले हरी, दीर्घ ध्वनी करी ओसंडूनी, असं असणार हे पवित्र पुरातन स्थळ. आणि या पुरातन स्थळावर आजच्या दिवशी ज्ञानोबरांनी समाधी घेण्यासाठी खर तर हा उत्सव अष्टमी पासून प्रारंभ होतो बर का. अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशीला ज्ञानोबरांची समाधी. एकादशीचं कीर्तन आहे, द्वादशीला खिरापत आहे आणि त्रयोदशीला समाधी सोहळा. असा विविध प्रकारचा हा समाधी सोहळा आम्ही प्रतिवर्षी संपन्न करीत असतो. परंतु सध्याच्या या 2020 या वर्षामध्ये वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत वाईट आणि दुःखाचा क्षण हा आहे की अशा या 2020 वर्षामध्ये ज्ञानोबराय, तुकोबराय आदी करून सकल संतांचा उत्सव आम्हाला या कोरोना महामारीमुळे करता येत नाही. कोणतं तुमचं आमचं पाप असेल की ज्याच्यामुळं ज्ञानोबराय आम्हा सर्वांची असणारी आईने आम्हाला आपल्या पालवाखाली, पदराखाली घेतलं नाही. मी तर म्हणीलच निश्चित तुमचं आमचं काहीतरी पाप उतवालं, त्यामुळे ज्ञानोबरांनी आम्हाला दूर लोटलेलं आहे. नाहीतर आज आम्ही ज्ञानोबरांच्या सानिध्यामध्ये किती मोठ्या उत्साहाने हा समाधी सोहळा संपन्न केला असता कल्पना करवत नाही. विशाल लाखो जनसमुदाय ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून अन्य राज्यातून लाखो समाज ज्ञानोबरांच्या समाधी उत्सवासाठी येत असतो दरवर्षी. परंतु या वर्षी काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानोबरांच्या समाधी सोहळा संपन्न होत आहे. असो, ज्ञानोबरांनी आज समाधीसाठी प्रस्थान केलेलं आहे बर का. सिद्धेश्वराच्या समोर जो अश्वत्थ वृक्ष आहे, पिंपळाचा पार बर का, त्या पारावर संपूर्ण संत समुदाय कीर्तन, भजन, कान्होबा पाठक यांचं कीर्तन, नामदेव महाराज, सावता महाराज, सद्गुरू निवृत्तीनाथ दादा, मुक्ताबाई, सोपान काका आणि भगवान पंढरीश परमात्मा सहकुटुंब सहपरिवार उपस्थित आहेत. आणि ज्ञानोबरांना समाधी देण्याचा समय भगवंतांनी सांगितलं नामदेव महाराजांना, आणि नामदेव महाराजांनी आपल्या पुत्रांना सांगितलं, आदेश केला, जा नारा, विटा, गोंदा, महादा भरता तुम्ही जा. आणि झाड गेली जागा समाधीची, उठविला नंदी शिवाचा ढोळा, उघडली शिळा विवराची. सिद्धेश्वराच्या समोर भगवान शंकराचा जो नंदी आहे तो नंदी बाजूला केला. नारा, विटा, गोंदा आणि महादा हे नामदेव महाराजांचे सुपुत्र यांनी आत गुहेमध्ये प्रवेश करून ज्ञानोबरांच्या समाधीचं स्थान पवित्र, स्वच्छ आणि निर्मळ केलं बरं. गोमूत्र असेल, बिल्लवपत्र असतील, तुळशी मंजुळा असतील, याचं सडा संवर्जन केलेलं आहे. आणि अगदी ती जागा
लुसलुसीत अशी मऊ मऊ, ज्याला आपण तुम्ही मऊ म्हणू, या पद्धतीने ती जागा निर्माण केलेली आहे. काय ऋणानुबंध असतील बर का. नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय यांचे ऋणानुबंध हे विशाल आहे. नामदेव महाराजांचं अख्खं कुटुंब ज्ञानोबारायांना समाधी देण्यासाठी श्री क्षेत्र अलंकापूर नगरीमध्ये आहे. ज्ञानोबाराय दशमीच्या दिवशी प्रदक्षिणा केली, कीर्तन केलं, रात्री हरिजागर केला, भागीरथीचे स्नान केलं ज्ञानोबारायांनी, सिद्धेश्वराची मनोभावे पूजा केलेली आहे आणि ईश्वराला देवाला ज्ञानोबारायांनी नमस्कार केला. तसं तर पाहिलं, ज्या अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानोबारायांना समाधी दिली बर का, आष्ट्रोशे वेळ समाधी निश्चळ, पूर्वी तुझे स्थळ वाहना खाली, उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिराविवराची आसनानी, ध्वनी मृग छालांवर, पाहती ऋषीश्वर ओसंडूनी, बामाजी समाधी पाहिली जुनाटो, केवळ भोयकुंठ गुह्य गोपी नामा म्हणे देवा, पुरातन स्थानो, ऐसे नारायणे दाविले, उठविला नंदी शिवाचा ढवळा. अशा ठिकाणी ज्ञानोबारायांना समाधी देण्याचं काम भगवान पंढरीश परमात्मा करत आहेत. भगवंतानी द्वादशीचं पारणं सोडण्यासाठी स्वतः रुक्मिणीला आदेश केला आणि स्वतः रुक्मिणी मातेने ज्ञानोबाराय यांच्यासाठी द्वादशीचे भोजन पाकसिद्धी बनवली. भगवान स्वतः रुक्मिणीकडे येतात आणि म्हणतात, रुक्मिणी हो, माझा ज्ञानदेव समाधी घेणार आहे, तू पाकसिद्धी बनव. स्वयंपाक तयार केला आणि स्वतः आसन पात्रवाळी टाकून ज्ञानोबारायांना पाठावर बसवलं. भगवंतांनी, रुक्मिणी मातेने आणि भगवान स्वतः ज्ञानोबारायांना भोजन द्वादशीला घालतात. काय विशाल असेल महाराज. ज्ञानोबारायांना स्वतःच्या हाताने भगवंतांनी भोजन घास घालावा, बरं का, हे विशाल आहे. भोजन केलं. त्रयोदशीला ज्ञानोबाराय समाधीला प्रयाण करत आहे. भगवंतांनी सांगितलं नामदेव महाराजांना, जा भागीरथी इंद्रायणीचे स्नान करून वर या. नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय हे समाधी घेण्याच्या अगोदर इंद्रायणी स्नानासाठी इंद्रायणी मातेच्या काठावर जातात. ही छोटीशी मूर्ती आहे. वयच किती आहे हो? 21-22 वर्षाचं हे वय. ज्यांच्या चेहऱ्यावर मिसरू देखील फुटलेला नाही, कुरळे केस आहेत, भगव वस्त्र धारण केलेलं आहे. नामदेव महाराज ज्ञानोबारायांना समाधीसाठी घेऊन जातात स्नानासाठी इंद्रायणीमध्ये. आणि ज्या वेळेस ज्ञानोबाराय इंद्रायणीमध्ये स्नान करतात, त्यावेळेस इंद्रायणी माता ज्ञानोबारायांच्या पायांना मिठी मारते. माऊली हो, माऊली तुम्ही लहानाचे मोठे माझ्या कुशीमध्ये झालात, तुमचा जन्म माझ्या कुशीमध्ये झाला. ती इंद्रायणी माता ज्ञानोबारायांच्या पायाला मिठी मारते. आज तुम्ही समाधी घेणार हो, आणि तुम्ही समाधी घेतल्याच्या नंतर कोण येईल माझ्या काठावर स्नानासाठी? पायाला मिठी मारते.
ज्ञानोबरांचे पाय सोडण्यासाठी तयार होत नाही इंद्रायणी माता. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात, नामा मनी सोडा बाई, ज्ञानदेव सर्वा ठाई, ऐसे बोलत चालत, दोघे आले गंगेयात. नामदेव महाराज म्हणतात, हे इंद्रायणी माते, गंगाबाई हो, ज्ञानोबरांचे पाय सोडा. ज्ञानोबरा सर्वत्र आहेत, त्यांना समाधी घेण्याची समय झालेला आहे, वेळ झालेली आहे. स्नान करतात इंद्रायणीचे गंगेचे स्नान, आणि ज्ञानोबरा समाधीसाठी वर सिद्धेश्वराच्या मंदिराकडे प्रस्थान करतात. मंदिरामध्ये आल्याच्या नंतर ज्ञानोबरा आपले सद्गुरू निवृत्तीनाथांना नमस्कार करतात. पुढे ज्ञानेश्वर जोडून या करो, बोलतो उत्तर स्वामी संगी. बर का, ज्ञानोबरा आपल्या स्वामी सोबत सद्गुरू निवृत्तीनाथासोबत बोलतात. पाळीले पोसिले चालविला लळा, बा माझ्या कृपाळा निवृत्ती राजा. हे निवृत्ती राजा, माझ्या निवृत्ती राजा, तुम्ही कृपाळू आहात. पाळीले पोसिले चालीला लळा. बर का, बा माझ्या कृपाळा निवृत्ती राजा. निवृत्तीनाथांना नमस्कार, आलिंगन. ओसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला, अनिकाच्या डोळ्या अश्रू येतील. अवमर्यादा कधी केले नाही येणे, गुरु शिष्य पण सिद्धी नेले. बर का, सद्गुरू निवृत्तीनाथांच्या डोळ्याला देखील अश्रू येतात. अमर्यादा कधी केली नाही येणे, गुरु शिष्य पण सिद्धी नेले. गीतार्थाचा अवघा घेतला सोहळा, गुह्य गोप्य माळा लिहिला. विविध चिंतन संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी समाधी प्रकरणामध्ये केलेले आहे. हे करत असताना पुढं स्वतः भगवान पंढरीश परमात्मा आणि निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबरांचे दोन्ही बाहू, दोन्ही भुजा, दोन्ही हात धरलेले, त्याचं वर्णन नामदेव महाराज करतात. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, हो जातो ज्ञानेश्वर बैसावया. देव निवृत्ती याने धरली दोन्ही करो, जातो ज्ञानेश्वर बैसावया. नदीची या माशा घातले मांजवन, तैसे जनवन कालवली. या अभंगामध्ये ज्ञानोबरायांचं समाधीचं जे वर्णन आहे ते यथासंग वर्णन संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी केलेलं आहे. आणि शेवटी ज्ञानोबरा जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. नारा, विठा, गोंदा आणि महादा या चार भावंडांनी जे आसन बनवलं होतं, बर का, तुळशी मंजुळांचं आसन असेल, बिल्वपत्रांचं जे आसन असेल, त्या आसनावर जाऊन ज्ञानोबरा पद्मासन घालून बसले. बर का, जाऊन ज्ञानेश्वर बैसली आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. आणि स्वतःच्या समोर ज्ञानोबरांनी स्वतः लिखाण केलेला ज्ञानदेवी नावाचा ग्रंथ आपल्या समोर ठेवलेला आहे. बर का, ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पादपद्मी ठेवा निरंतर. ज्ञानोबरा म्हणतात, हे देवा, तुम्ही आम्हाला सुखी केलं, पादपद्मी ठेवा निरंतर. 3 वेळा तेव्हा जोडिले कर कमळ, झाकिले डोळे ज्ञानदेवी. ज्ञानोबरांनी 3 वेळेस नमस्कार केला, कर कमळ जोडले, आणि ज्ञानोबरांनी स्वतःचे डोळे त्या ठिकाणी झाकलेले. भीममुद्रा डोळा निरंजन मैदान,
झाले ब्रह्म पूर्ण ज्ञानदेव. आणि नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे आता लोपला दिनकर, हो बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. माझा बाप ज्ञानेश्वर महाराज आज समाधीस्थ झाला. एक ध्यानात घ्या, ज्ञानोबाराय संपूर्ण विश्वाची माऊली आहे. विश्व माऊली ज्ञानोबाराय आहे. अनेक साधू संतांनी ज्ञानोबाराय आई या शब्दाचं प्रयोजन केलेलं आहे, माता या शब्दाचं प्रयोजन केलेलं आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार किंवा सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. बर का, म्हणजे ज्ञानोबारायाकडे प्रत्येक साधू संतांनी आई रूपाने पाहिलं. बर का, ज्ञानदेव माता या रूपानं पाहिलं. साधकाचा मायबाप दरुशने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. या ठिकाणी नामदेव महाराज ज्ञानोबारायांना बाप या शब्दाचं प्रयोजन करतात. बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, त्याचा एक साधा आणि सोपा अर्थ करायचा आणि आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण वयाच्या 22व्या वर्षी अखंड संजीवन समाधी घेणं हे सोपं नाही. याच्यासाठी खूप मोठं धारिष्ट बर का लागतं, तरच हे होऊ शकतं. हे एर गबाळाचे काम नाही असंच म्हणावं लागत. कारण समाधी घेणं हे सामान्याचं काम नाही. याच्यासाठी खूप मोठं धैर्य पाहिजे. आणि ते धैर्य ज्यांच्या हृदयामध्ये आहे ते ज्ञानोबार आहे. तुम्ही आम्ही लौकिकामध्ये म्हणत असतो बाप 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 ज्ञानेश्वर समाधीस्थ. ही सामान्य गोष्ट नाही. ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. खरं पाहता ज्ञानोबारायांची ही समाधी ज्ञानदेवी घतेले दान, हृदयी धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. या न्यायाने ज्ञानोबारायांची संजीवन समाधी आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये समाधीचं चिंतन करत असताना समाधी ही दोन प्रकारची सांगितलेली आहे. एक सविकल्प समाधी आणि दुसरी निर्विकल्प समाधी. या समाधीचं चिंतन विद्यारण्य स्वामींनी पंचदशी मध्ये केलेलं आहे. पहिली सविकल्प समाधी आणि दुसरी निर्विकल्प समाधी. सविकल्प या शब्दाचा अर्थ आहे विकल्पासह असणारी समाधी, त्याला सविकल्प म्हणतात. आणि निर्विकल्प ज्या समाधीमध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प नाही त्याला निर्विकल्प समाधी असं म्हणतात. याचं चिंतन विद्यारण्य स्वामींनी केलेलं आहे. तुमच्या माहितीस्तव जर बोलायचं म्हटलं तर चांगदेव महाराज देखील समाधी घेत होते आणि समाधी लावून उत्थान करत होते. चांगदेव महाराजांची समाधी ही सविकल्प समाधी आहे. माझ्या ज्ञानोबारायांची समाधी मात्र निर्विकल्प समाधी, ज्याला तुम्ही आम्ही संजीवन समाधी अशी म्हणतो. बरं का, ज्ञानोबारायांनी अखंड संजीवन समाधी, ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरुनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. बाळछंदू या प्रकरणामध्ये सुंदर असं चिंतन समाधीचं वर्णन केलेलं आहे. बाळछंदू, बाबा बाळछंदू ही संजीवन समाधी. आणि खरंच जर पाहिलं तर ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेतल्याच्या नंतर दर्शने मुक्त होती. बर का, ज्ञानोबारायांच्या समाधीचं केवळ दर्शन जरी घेतलं तुम्ही आम्ही तर हे अज्ञानी जड जीव पामर विषयी सर्वजण मुक्त होतात. हा महिमा ज्ञानोबारायांच्या समाधीचा आहे.
जीवनामध्ये ज्ञानोबरांच्या समाधीवर डोकं ठेवण्याचं, दर्शन घेण्याचं भाग्य तुमच्या आमच्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा प्राप्त होऊ ही ज्ञानोबरायांकडे आपण एक मागणी, विनंती, प्रार्थना करायची. कारण हा कालखंड अत्यंत भयान असा कालखंड आहे. गेली 8 ते 9 महिने तुम्ही आम्ही ज्ञानोबरायापासून दूर आहोत. ज्ञानोबराय तुमची आमची आई, आणि आईपासून 9 महिने तुम्ही आम्ही असणारी छोटी छोटी बालकं एका अर्थाने कितीतरी दूर आहोत. ज्ञानोबरायांचं दर्शन नाही, ज्ञानोबरायांचा सहवास नाही. परंतु भाग्यवशामध्ये काही दिवसांमध्ये ज्ञानोबरायांच्या कृपेने, भगवंताच्या आशीर्वादाने हा दुरावा कमी होणार आहे आणि परत तुम्ही आम्ही ज्ञानोबरायांच्या कुशीमध्ये खेळण्यासाठी, लोळण्यासाठी, बागडण्यासाठी ज्ञानोबरायांच्या जवळ तुम्ही आम्ही जाणार आहोत. असा हा अलौकिक असणारा ज्ञानोबरायांचा महिमा. करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, ज्ञानोबराय जाणे. बर का, दुसरं तिसरं काही नाही. ही वाङ्मयीन सेवा ज्ञानोबरायांच्या आजच्या अखंड संजीवन समाधीच्या निमित्ताने काहीतरी चिंतन व्हावं या हेतूने या आधुनिक फेसबुक पेजच्या माध्यमातून आमचे हरिभक्तीपरायण परमार्थ स्नेही गणेशजी निरस यांच्या या श्री संत दर्शन पेजवर काहीतरी चिंतन करावं म्हणून आजचा हा योग त्यांनी घडून आणलेला आहे. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. झालेले शिवा ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाचेला या ठिकाणी विसावा देतो. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ढळई 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 ढळई. आता विश्वात्मके देवी